मंगला शुक्ल नाशिकहून बोलतायत, बोला. हा बोला. हा हा मला विचारायचं होतं की तरुण मुलांना घराची अटॅचमेंट नसते, कमी असते अगदी, असं का होतं? मैत्रिणी मित्र हेच त्यांचं विश्व का असतं? मी चांगला आहे, म्हणजे अगदी प्रत्येकाच्या मनात, माझ्याही मनात किंबहुना असं होतं की मुलं फार कमी वेळ घरात आई वडिलांना देतात, त्यांच्याशी संवाद साधतात. मी सुरुवातीलाच सांगितलं की 12 वर्षानंतर हे विश्वाची माझे घर अशी त्यांची मनस्थिती होते. त्यामुळे घराच्या बाहेर जे काही समाज आहे की घराच्या बाहेर काय कोणतं जग आहे हे बघण्याकडे त्यांची प्रवृत्ती वाढत जाते किंवा तिथले संस्कार आकर्षिले जातात किंवा तिथल्या संस्कारांचा पगडा जास्त बसतो आणि घरच्यांचे संस्कार पूर्ण झालेले असतात 12 वर्षापर्यंत जवळजवळ. त्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन संगती मिळते, नवीन काही दालनं खुली होतात. त्यामुळे ती मुलं त्यांच्या मित्रांच्यात किंवा त्या विश्वामध्ये जास्त रमतात. आणि याच्यात अवघं फारसं काही नाहीये, फक्त त्याला एक विशिष्ट मर्यादेचं बंधन असलं म्हणजे वेळेचं बंधन घालायला हवं की अमुक वेळेपर्यंत तू जर घरी आलास तर वेळ आणि किती पुढे जायचं मैत्रीमध्ये किंवा त्यांच्यामध्ये त्यांचा प्रत्येक गोष्ट ऐकायची का, ह्या सगळ्याचं जर मुलाशी नीट बसून चर्चा केली आणि ती बंधनं त्याला थोड्या प्रमाणात घातली तर हे सामंजस्यपूर्ण वातावरण घरातच निर्माण होऊ शकेल. आणि मूल हे शेवटी घरी येणारच काही झालं तरी, फक्त घरी ते वेलकम नसेल तर मग ते बाहेर जास्तीत जास्त रमतं. माधव खाडीलकर कल्याणहून विचारतायत, विचारा. हॅलो. हा तिघांनाही नमस्कार, दोघांनाही नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला एक सूचना अशी आहे की हॅलो सखी तर्फे सामाजिक प्रकृती आणि विकृती या विषयावर एखादा कार्यक्रम करावा अशी एक विनंती आहे. आणि 3 प्रश्न आहेत माझे. तरुणांचे, सर्वसाधारण तरुणांचे मानसिक आरोग्य कसे आहे, कसे असावे, तसंच तरुणांचं शत्रू म्हणजे व्यसन, सामाजिक ताणतणाव किंवा चिंता, कौटुंबिक वादविवादातून होणाऱ्या तरुणांच्या विविध समस्या, तरुणांना भेडसावणारे प्रश्न यासंबंधी पालक व तरुणांची वैयक्तिक शिबिरं घेतल्यास त्यामध्ये काही फरक पडू शकेल का? आणि तिसरा प्रश्न म्हणजे तरुणांच्या अंतरंगात अज्ञान, विकार, स्वार्थ, कुविचार, सुसंस्कार व आत्मविश्वास यांचा फार मळ आहे. तो रोजच्या सत्संग, धार्मिक वाचन, श्रवण, मनन, चिंतन, सद्विचार यांचा प्रवाद कसा स्वच्छ करता येईल, तसं आत्मशक्ती कशी प्रकट करता येईल यासंबंधी मार्गदर्शन केलं तर बरं. आलं तुमचा, माधवजी, तुमचा प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे. डॉक्टर त्याला उत्तर देतील आणि तुम्ही जो आम्हाला सूचना केली आहे त्याचा आम्ही जरूर विचार करू. त्यांनी जी कल्पना काढली की शिबिरं भरवायची, संस्कार असे 2 दिवसात किंवा 2 तासात होत नाहीत. संस्कार ही एक लाईफ लॉंग प्रोसेस आहे. त्यामुळे शिबिरं भरवून फक्त पालकांचं ओरिएंटेशन किंवा मुलांचं ओरिएंटेशन काही प्रमाणात होऊ शकेल, परंतु घराघरामध्ये शिबिर घेणं कसं काय शक्य आहे? त्या घरातच लोकांनी ह्या समस्येच्या सगळ्या बाजू, म्हणजे मी बघाशी बायोमेडिकल बाजू सांगितली की हे मुलाचं स्थित्यांतर आहे, हे जडणघडणीचं एक आवश्यक अंग आहे. ह्याच्यामध्ये खूप टर्मॉइल म्हणजे उलथापालथ मनाची होतच असते. आणि ही समजून घेऊन जर पाल्याशी तुम्ही वागला, काही प्रमाणात बंधन आणि काही प्रमाणात मुक्तता ह्याची सांगड घालून, तर शिबिरं भरवण्याची गरजच पडणार नाही. आणि प्रत्येक घराला कसं काय शिबिर घालणार? प्रत्येक घरामध्ये हे प्रॉब्लेम येणार आहे. तरुण आणि त्याचे पालक हे जवळजवळ प्रत्येक घरात असणाऱ्या रस्सीखेचेचे आपण चर्चा करतोय, ते शिबिरं भरवून हे प्रश्न सुटणार नाहीत, परंतु काही प्रमाणात ह्या शिबिरांचा ओरिएंटेशनला उपयोग होऊ शकतो. इतपतच मी याच्यावर मत देऊ शकेन. स्मिता साठे ठाण्याहून विचारतायत आपल्याला, बोला. मी ठाण्यावरनं स्मिता साठे बोलते आहे. माझी मुलगी 14 वर्षाची आहे आणि माझं वय 38 आहे. तर 24 वर्षापूर्वी आमच्या आई वडिलांना हे कधी प्रश्न पडले होते का याचं मला विचारायचं आहे. आणि त्यांना हा असा कधी त्रास झाला नव्हता किंवा त्या काळामध्ये हे प्रश्न कधी आले नव्हते का? आता माझ्या मुलीच्या बाबतीत मला जे प्रॉब्लेम येतात ते माझ्या आई वडिलांना कधी पडले असतील का? कारण त्यांच्या शिस्तीत धाकात वाढलो त्यामुळे प्रश्न विशेष आले नव्हते असं मला डॉक्टरना विचारायचंय. बरोबर, काय उत्तर देऊ शकाल? खूपच छान प्रश्न हा आपल्याला. रोखोकच आहे की प्रत्येकच पिढीमध्ये तरुण बिघडले असं वरच्या पिढीला वाटत असतं, कारण जनरेशन गॅप आहे. काळ जसा पुढे सरकेल तसा समाजाच्या कल्पना बदलत जातात, नवीन नवीन विचार, नवीन नवीन संकल्पना पुढे येतात आणि तरुण हा नवीन संकल्पना उचलण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे आधीच्या पिढीला ही तरुण पिढी बिघडलेली आहे किंवा व्हावत चाललेली आहे असं प्रत्येकच वर्षी झालेलं आहे. 100 वर्षापूर्वी सुद्धा हाच प्रश्न होता लोकांना की तरुण पिढी बिघडली तिचं काय करायचं. आणि आज 100 वर्षानंतरही हाच आहे आणि 500 वर्षानंतरही तोच प्रश्न असणार आहे की तरुण पिढी बिघडली तिचं काय करायचं. कारण ही जनरेशन गॅप आहे, ही विचारांची एक दरी आहे आणि जसा काळ पुढे सरकेल तसे नवीन विचार येणार, नवीन पिढी ते घ्यायला बघणार, जुनी पिढी त्याला विरोध करणार. त्या ही संघर्ष रस्सीखेच
ही प्रत्येकच पिढी चालू आहे. साठे मॅडमच्या आई वडिलांनाही असंच वाटलेलं असणार की ही पिढी म्हणजे त्या स्वतः नव्हे पण त्यांच्या कॉन्टेम्पररीज कुठे वाहवत चालली आहे, त्यांची दिशा भरकटलेली आहे. पण ही सगळी चढाओढ आणि सत्ता स्पर्धा शेवटी रिझोल्युशन होऊन नॉर्मल ऍडल्ट जन्माला येतोच. फक्त क्वचित प्रसंगी ह्याचा अतिरेक होऊन किंवा योग्य दिशा न सापडल्यामुळे किंवा योग्य मार्ग न सापडल्यामुळे किंवा सुसंवाद न झाल्यामुळे त्याचं समस्येत किंवा प्रॉब्लेम मध्ये रूपांतर होऊ शकतं. नाहीतर ही रस्सीखेच हे नॉर्मलच आहे. म्हणजे तारुण्याचं स्थित्यंतर हे फुल ऑफ टर्मोइल, हे उलथापालथीचंच स्थित्यंतर आहे. हे शांत स्थित्यंतर नाहीच आहे. आणि ते सुरळीतपणे पार पाडण्याचा या चर्चेतून आज आपण प्रयत्न करणार आहोत. सामंजस्य हाच सुरळीतपणे पार पाडण्याचा एक मार्ग आहे. जळगावहून राहुल मोरे विचारतायत, बोला. हॅलो. हा बोला. डॉक्टर, मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे. तर एक्झामच्या वेळेस मला खूप टेन्शन येतं. एक्झामच्या वेळेस मी म्हणजे माझ्याकडून तेवढं परफॉर्म नाही होत जेवढं मी अभ्यास करतो. आता ह्यांनी जे प्रश्न विचारल्याचे दोन भाग आहेत. एक्झामच्या वेळी टेन्शन येतं आणि एक्झामच्या वेळी परफॉर्मन्स चांगला होत नाही. तर एक्झामच्या वेळी टेन्शन 100% मुलांना येतं. टेन्शन येणे ही नॅचरल गोष्ट आहे. त्याचा परफॉर्मन्सवर दुष्परिणाम होणे ही ॲबनॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे ती टेन्शनचा अतिरेक होतोय असं दाखवते. कारण टेन्शन हा एक ड्रायव्हिंग फोर्स आहे. टेन्शनशिवाय माणूस कार्य करू शकत नाही. गृहिणीला जर घराचं टेन्शन नसेल तर ती स्वयंपाक पाणी करणार नाही. विद्यार्थ्याला अभ्यासाचं टेन्शन नसेल तर तो अभ्यास करणार नाही. तर टेन्शन असणे हा एक आवश्यक अंग आहे. फक्त हे जे म्हणतात ते परीक्षेचा परफॉर्मन्सवर परिणाम होतो याचा अर्थ त्यांना अतिरिक्त टेन्शन येतं, म्हणजे आजारी स्वरूपाचं टेन्शन येतं. तेव्हा त्यांची मुळामध्ये परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्या अभ्यासाची पूर्वतयारी किती दिवस आधी संपवतात, सुरू करतात नव्हे संपवतात, आणि एकंदरीत त्यांची लाईफस्टाईल काय किंवा त्यांची लाईफ सिच्युएशन काय, त्यांच्याकडनं काय अपेक्षा लोकांच्या आहेत किंवा ते स्वतःकडनं काय अपेक्षा ठेवतात, या सगळ्यावर हे टेन्शन अतिरिक्त होईल का नॉर्मल लिमिटमध्ये राहील हे अवलंबून असतं. तर त्याने आत्मपरीक्षण जर केलं आणि या प्रश्नांची उत्तरं स्वतः घेतली तर त्यांना त्यांचं टेन्शन कमी व्हायला मदत होईल आणि अर्थातच मग परफॉर्मन्स सुधारेल. त्यामुळे त्या ताणतणावाचं नियोजन चांगल्या प्रकारे करणं हे आता अर्थातच त्यांच्या हातात आहे. आरती आपटे आपल्याला गोरेगावहून बोलतायत, आपल्याशी बोला. हॅलो. हा विचारा, प्रश्न विचारा. माझा मुलगा 21 वर्षाचा आहे. तर इंजिनिअरिंगला त्याला ऍडमिशन घेतली होती. 10वीत 82% मार्क पडले, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. पण इंजिनिअरिंग मध्ये 1 वर्ष फेल होऊन परत सेकंड इयरला पास झाला. पण अचानक त्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास व्हायला लागला आणि औषधं वगैरे चालू आहेत. थोडा बरा आहे, आतून त्याला आवाज येतात. तर फरक थोडा पडलेला आहे. पण डॉक्टरांना मला असं विचारायचंय की हा आजार पूर्ण बरा होऊन मुलगा करिअर करू शकतो का, आणि आपल्याला जर मला भेटायचं असेल पुण्यामध्ये तर कसा कॉन्टॅक्ट करायचा. ठीक आहे. आरतीताई, तुमच्या प्रश्नाला डॉक्टर उत्तर देतील. कुठेही जाऊ नका, काही क्षणातच आपण पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.